कॉलेजच्या बाहेर बघा काय चालू आहे. हा बघा, फेमस व्हायचे प्रयत्न. गिली सूट घालून आलाय, पोरापोरीला घाबरवतोय. हा बघा. बघा. इकडे हवालदार वाला आहे. याची उलाऊल बघा, याची उलाऊल बघा. हाय हॅलो व्हॉट्सअप काय शुभ सकाळ नमस्ते जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज हा दिवस 59वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर 7:15ला झोपून वगैरे उठलो, लगेच आंघोळीला गेलो, 7:45ला बाहेर आलोय. तर बाहेर थोडे पावसाचे लक्षणं आहेत, पण आज पण आपण नशिबासोबत खेळणार आहोत. आज पण छत्री नाही घेऊन जाणार आहोत. तर बघूया कसं काय होतंय. तर पहिला आपण चहा घेऊया. चहा घेण्याच्या आधी पहिलं गणू बाप्पाचे पाया पडूया. हा वगैरे घेऊन झाला, तर आता आपण आउटफिट घालूयात. आज काय नॉर्मलच घालू. आउटफिट असेल व्हाईट टी शर्ट आहे निटेडवाला, त्यासोबत खाली ट्रॅक घातली ब्लॅक, पावसाळ्यामुळे. डिजिटल वॉच आहे, ग्लेअर्स घेऊयात आणि आता आपण निघूयात. निघालोय आता आपण. आजी बोलत होती छत्री घे निघात, बस नको रिस्क घेऊ. बट आपण घेतली आहे रिस्क. आज नशिबाचा खेळ आहे. आज बघू, पाऊस पडला पण नाही पाहिजे, कारण की बॅगेतून सगळं वजन होतं रे. आणि आधीच ते वड्यांचं वजन घ्यायचं. तर चला आता जाऊयात पहिलं ऑटोनी विक्रोळी स्टेशन. आता आपण पोहोचलो आहोत माटुंगा स्टेशनला. मस्त प्रवास झाला, एकदम थंड थंड हवेत आलो. तर आता मित्रपरिवारासाठी थांबूया. माझ्या मागच्याच ट्रेनमध्ये गेलो तर येतीलच. तर आता सगळे आलेले आहेत. शक्ती तुम्ही बघू शकतात, वर्षातून एकदाच दिसतो, ते पण आज बुक चेकिंग आहे म्हणून आलाय. काय होणार रे सायरता घ्यायचा ते तर सांग. मजा येणार एक्सपिरियन्स. आणि मागे तुम्ही बघू शकतात आपला ऋषभ डायरेक्ट बेडवरून डायरेक्ट ट्रेननी आला इकडे. डायरेक्ट बेडवरून त्याच बेड सोडून. चला जाऊयात आता क्लासरूम मध्ये. थोडा लेट झालाय, बघू मॅडम. कॉलेजमध्ये पोहोचलोय, चला जाऊयात क्लासरूम मध्ये. बघूया मॅडम येते की नाही क्लासरूम मध्ये. बघा जसं चेकिंग आहे पूर्ण, तर क्राऊड बघा पूर्ण खचाखच भरलाय आमचा क्लास. पोरं बसले, पूर्ण क्लास भरलेला. आज शक्ती देखील आलेला आहे खूप वर्षांनी. आज बुक चेकिंग बोलण्यामुळे सगळे कॉलेजवाले वैतागलेले आहेत. एवढं सगळं लिहायचं आहे, सगळे लिहायला घेतलंय. मेरी मेरी नाही नाही इसको चालूच आहे. लेक्चर वगैरे झाले तर बोललो एका कॅफेमध्ये आलोय. सॅटो कॅफे म्हणून नवीनच उघडलंय. तर आता सॉल्टेड फ्राईज म्हणजे नॉर्मलच घेतलंय. की घरी परत कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे, थोडं वही वगैरे कम्प्लीट करूया. तर ऑर्डर दिली आहे. तर ब्लॉग बनवत होतो, बघतो तर काय मॅडमने इन्व्हिटेशन दिलंय शूटसाठी. तर 1-2 वीकमध्ये त्यांचं पूर्ण सेटल झालं. शूटला आपल्याला बोलवलंय, कोलॅब देत आहेत तरी. तर ती चांगली गोष्ट आहे. बघूया आता कधी यायचं. तर आपले फ्रेंच फ्राईज आलेले आहेत. मस्तपैकी खाऊन घेऊया. टेस्टी वाटतंय, मला खूप मस्त येत आहे. चला खाऊ. पहिले कस्टमर आहे म्हणून डेझर्ट फ्री दिलंय मॅडम, मस्त वाटतोय. चला खाऊया. डेझर्ट छानच होता एकदम. तर आपण नेक्स्ट 1-2 वीकमध्ये मॅडमचा कॉल आला, आपण नक्कीच येऊ शूटला. मस्त मजा येणार. मस्त खूप काय काय नवीन नवीन आहे. आफ्रिकावाले आहे ती मॅडम. त्यांचे थोडे मीन्स पदार्थ खूप वेगळे आहेत, ते आपण ट्राय करूयात. नक्कीच येऊ आपण. आपण जाऊयात कॉलेजमध्ये. चला कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आलोय. तर आता बुक्स कम्प्लीट करूया आणि मग जरा वेळात घरी निघू. कॉलेजच्या बाहेर बघा काय चालू आहे. हा बघा, फेमस व्हायचे प्रयत्न. गिली सूट घालून आलाय, पोरापोरीला घाबरवतोय. हा बघा. आता ऑलमोस्ट सगळ्यांना कळालंय. चला आपण जाऊयात माटुंगा स्टेशनला आणि मग तिथून विक्रोळी स्टेशन. आता आपण पोहोचलोय विक्रोळी स्टेशनला. तिथून ऑटोने जाऊयात घरी. नशीब आज आपल्या सोबत होतं. आज पाऊस पडत होता बाहेर, बट आपण जेव्हा बाहेर आलो तेव्हा पडला नाहीये. सो मी एकदम सुकायच्यात आलोय. तर पहिला आधी घरी जाऊयात, फ्रेश वगैरे होऊन जेवून घेऊयात. खूप भूक लागली आहे. चला जाऊ. फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर आता मम्मी आहे जागी, तर मम्मी जेवायला वाढेल. मग आज बघूया आज काय बनवले जेवायला. आज जेवणासाठी आईने केली आहे मैसूरची डाळ, सुरणाची भाजी, कोबीची भाजी, थोडासा भात घेतला आणि एक चपाती घेऊयात. मागे अंधार मस्त झोपलाय, तर लगेच जेवून घेऊयात. जेवून वगैरे झालं तर आता मी घरातल्या आउटफिट चेंज करून आपला कॉलेजचा आउटफिट घातलाय, खाली जातोय. मित्र आला आदित्य. तर चला जाऊयात. मोठा माणूस आहे बाबा तो, समोरून कॉल केलाय.
जे खूप वेळा कॉल मी उचलले नाहीत. तर आता जाऊया, बोललो जाऊया खाली जरा. पावसाचं वातावरण आहे, पण चला बघू. मोठी हस्ती आलेली आहे. स्माइल बघा आपल्या भावाची. तो बघा आता ऍक्टिंग करून दाखवेल तो. खूप मोठा माणूस आहे आवाज, गरिबांना आज टाइम दिलेला आहे. ते कनेक्टचा सर्व पावसाचं वातावरण झालंय, त्यासोबत आदित्य आलाय. थोडं राऊंड वगैरे मारतोय आम्ही. आवाजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही टुरिस्ट वगैरेचं असेल, तरी बस आपल्या आदित्य शेटची आहे. जर का काय कधी गाडी वगैरे लागत असेल टुरिस्ट साठी, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. एसी बस आहे त्यासोबत. तिथे इकडे आहे. सांग जरा. एसी बस आहे आपली. कधी पण लागली तुम्हाला कुठे पिकनिक साठी, कुठे महाराष्ट्रात टुरिझम साठी म्हणजे देवदर्शनासाठी, तर सांगा. त्यासोबत ट्रकचं पण सांगून टाक. ट्रान्सपोर्टचं तर आहेच आपलं, ते कधी पण लागली तरी ते पण सांगा. चला आता जाऊयात खाली. तिकडे हवालदार वाला आहे. याची उलाऊल बघा, याची उलाऊल बघा. आता आम्ही आलो आरबी रोल आणि आरबी सँडविच वाल्याच्या इथे. तर आदित्य डायरेक्ट आतच घुसलाय. काय घरातलं नातं वाटतं यांच्यासोबत. त्या सौरव इकडे पैसे छापतोय त्याचं काम करत करत. आणि सर्वेस्व आपले आरबी रोलचे अण्णा. आदित्यने हादडायला सुरुवात केलेली आहे. तो कधी भेटत नाही तसं. बंद कर रे. आता आम्ही आलो आहे चायमाव मध्ये, म्हणजे आरबी रोलच्या एकदम समोरच. तर आदित्यचे आज खूप पैसे वर आले. तर आदित्य आज मस्त स्पॉन्सर आहे. स्माइल बघा आदित्याची. तर आता आम्ही मागवले 2 शॉर्मा आणि खाऊन. माझा पनीर शॉर्मा आलेला आहे आणि याचा चिकन शॉर्मा. तर चला आता खाऊन घेऊयात. आदित्य केसरकर सर्वा. आज भाऊनी खूप आपल्याला खिलवलंय. आदित्यने ड्रॉप सर्व्हिस देऊन आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. गंधार आता क्लासला जायची तयारी करतोय. हेअर ड्रायर मारून झालाय त्याचा. आपण आता अभ्यासाला घेऊया. त्या आदित्यमुळे खूप मोठा टाइमपास झालाय. कॉलेजमध्ये आल्यापासून म्हणजे आलोय त्यापासून वही काढलेली, त्याच्यामुळे खूप टाइमपास झाला. तर आता आपण गपचूप अभ्यासाला घेऊयात आणि मग जरा वेळाने दिवा लावूया. पप्पाने दिवा लावलाय. पाया पडून आपण आपलं कम्प्लीट करून घेऊयात. 2-3 पेज आहेत, म्हणजे त्यानंतर दुसरा सब्जेक्ट घेऊ. वही वगैरे ठेवले आहेत. तर एकच बुक आता होतं आपली इनकम्प्लीट आहे. 5 बुक इनकम्प्लीट होत्या. तर त्याच्यावरून 4 मी कम्प्लीट केल्या. एकच राहिली इकॉनॉमिक्सची. ती आपण उद्या करून टाकू. मित्राची वही घेऊन. मित्राने खूप मदत केली आहे आपल्याला वही कम्प्लीट करण्यात, कारण की थोडंसं लिहून देखील दिलं आहे. कधी कधी वही दिली आहेत. बोललो जरा वर जाऊन येऊया टेरेसवर, थोडं बघू. वर यायचं एकच रिझन आहे, म्हणजे हवा आणि मस्त शुद्ध हवा. ती पण एवढी शुद्ध हवा की भाई, त्यासोबत पावसाचे ड्रॉपलेट्स मस्त असं थंडगार. टेरेसवरून खाली आलो तर बघतो तर काय हेच उघडत नाही बघा. उघडतच नाही कधीपासून. हे बघा, अर्धा तास झाला ट्राय करतोय, उघडतच नाही. थांबा आता पप्पाला बोलवलंय, पप्पा खाली गेले. फायनली कसं तरी आलो, पप्पाने उघडून दिलं म्हणून. चला आता लगेच जेवण घेऊया. जेवायला डाळ भात, पप्पाने जबरदस्ती कोबीची भाजी दिली. चला ती खाऊया. जेवण वगैरे झालं. बेडवर असंच एडिटिंग करत होतो, कधी झोप लागली कळलंच नाही. लगेच उठलो, बोलो क्लोजिंग राहिली आहे. तर उद्या आपल्याला कॉलेजला देखील जायचं आहे लवकर. उद्या 4 लेक्चर असतील, 1 लेक्चर कंटिन्यूज असेल, तर ते बसूयात. त्यासोबत आजचा ब्लॉग आपण इथेच बाय बाय टाटा करूयात आणि उद्या भेटू लवकरच. तर आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आज होता दिवस 59. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे आणि असेच ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगरने आता लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. भेटू मग उद्या. बाय बाय.